मित्रांनो, आता आवाहन संपले. आता महागाईचा भडका उडायला सुरुवात झालेली आहे. आता हे गव्हर्नमेंट आपल्याला पुन्हा केरोसिन म्हणजेच घासलेटावर आणणार आहेच. सुरुवात झालेली आहे. पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर 3-3 रुपयाने वाढलेले आहेत. ही सुरुवात आहे. माझ्या मते तर पेट्रोल आणि डिझेल कमीत कमी 10-15 रुपयांनी वाढतील या एका महिन्यातच, असं मला वाटतंय. कारण युद्ध काय आत्ताच सुरू झालं आहे असं नाही आहे. युद्ध फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू झालेलं आहे, इराण आणि इस्रायलचं. आणि त्याच्यामध्ये अमेरिकेने उडी मारली. त्याच्यानंतर ते होर्मुझ जे आहे ते बंद झालं. या सगळ्या गोष्टी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या आहेत. पण आपल्या इकडे महागाईचा किंवा त्या युद्धाचा परिणाम दिसत नव्हता. याच्या मागचं एकमेव कारण आहे ते म्हणजे निवडणुका. 5 राज्यांच्या निवडणुका. आता 5 राज्यांच्या निवडणुका पण संपलेल्या आहेत. निकालसुद्धा लागलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता महागाईसुद्धा वाढणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, किती न वाढेल? आणि सरकार 100% तुम्हाला घासलेटावर आणणारच. पुन्हा घासलेटच्या रांगा आपल्याला दिसतीलच. रास्त भाव केंद्रामध्ये घासलेटच्या टाक्या आता पुन्हा दिसणार. तुम्ही किती लोकांनी घासलेटच्या टाक्या बघितलेल्या आहेत, त्या गाड्या बघितल्या आहेत हे मला नाही माहिती, पण माझ्या बालपणी मी बघितलंय. आणि ते आता पुन्हा सुरू होईल असं मला काय की स्ट्रॉंग फिलिंग आहे की आता हे सुरू होणार म्हणजे होणारच.